धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग परिसरातील एका युवकाचं अपहरण होऊन अपहरणकर्त्याने संबंधित कुटुंबाला फोन करून खंडणी मागितली असता पीडित कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना ही माहिती देताच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची समयसूचकता आणि मार्गदर्शनानं नळदुर्ग पोलिसांनी अवघ्या 8 तासामध्ये अगदी फिल्म स्टाईलनं त्या 4ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पाटील तांडा खुदावाडी येथील सुधीर शिवाजी राठोड यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. आपल्या विहिरीवरील मुरुम रोडच्या कामासाठी पाहिजे असे बोलून सुधीर राठोड यांना जिजामाता बालकाश्रम या ठिकाणी बोलवून घेण्यात आले. यावेळी मुरुमाचा भाव देखील ठरविण्यात आला आणि आमचे साहेब पुढे थांबले. त्यांच्याकडून उचल घेऊ असे सांगितले असता सुधीरने स्वतःची मोटारसायकल एका खंडणी खोरास दिली आणि सुधीर राठोड याला लाल रंगाच्या 4चाकी कारमध्ये बसवून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील डोंगराळ भागात घेऊन गेले. यावेळी खंडणीखोरांनी 4 लाख रुपयांची मागणी केली. खंडणीखोराच्या एका मोबाईलवरून सुधीरने पत्नी राजश्री यांना ही माहिती दिली. पत्नी राजश्री सुधीर राठोड यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गोवर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांच्या आदेशानुसार नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलीस पथकाने अवघ्या 8 तासात सुधीर राठोड यांची सुटका करून हिंगोली जिल्ह्यातून 4 आरोपींना पकडण्यात यश आले आहे. सचिन राठोड, अरविंद राठोड, विकास राठोड आणि अरविंद चव्हाण यांच्या विरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.आर. तायवडे, पोलीस निरीक्षक एस.एस. देवकर, पोलीस निरीक्षक संजय झराड, पोलीस शिपाई अविनाश दांडेकर, दिगंबर नेलवाडे, मोरे, जांभळे, होमगार्ड सुनील जाधव यांसह पोलिसांनी परिश्रम घेतले. यावेळी या आरोपींस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज देवकर करत आहेत. काय घटना घडली होती? नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीत खुदावाडी पाटील तांडा या ठिकाणी राहणारे सुधीर शिवाजी राठोड वय वर्ष 35 यांना 4 अज्ञात इसमांनी सकाळी 7:30 ते 8 वाजण्याच्या सुमारास अपहरण केलं होतं आणि गाडीत घालून त्यांना घेऊन गेले होते. त्यानंतर सदरील अपहरित एका व्यक्तीने सुधीर राठोड यांच्या मिसेसला फोन करून की तुमच्या मिस्टरला आम्ही अपहरण केलेले आहे आणि त्यांची जर सोडवणूक करायची असेल तर तुम्हाला 4 लाख रुपये द्यावे लागतील, अशा प्रकारचा फोन आला. त्यानंतर सदरच्या घटनेच्या संदर्भाने आम्ही गुन्हा दाखल केला आणि तात्काळ तपासाची चक्र हलवली. यामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक झराड आणि त्यांची टीम यांना सदरील ठिकाणी जाऊन आरोपितांचा शोध घेण्यासाठी सांगितले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक श्री झराड आणि त्यांची टीम हे औंढा नागनाथ येथे जाऊन जी व्यक्ती आहे ज्यांचं अपहरण झालं त्या व्यक्तीला आणि ज्यांनी अपहरण केलं अशा 4 अक्युज्ड पर्सनना ताब्यात घेऊन नळदुर्ग पोलीस स्टेशनला आलेले आहेत. या अनुषंगाने नळदुर्ग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला असून या सदरील 4 आरोपींना मेहरबान न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली असून त्याचा तपास चालू आहे. सदरील तपास हा नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री देवकर हे करत आहेत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुलजी कुलकर्णी सर, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक गोवर हसन सर आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी निलेशजी देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.